ओके, आपण पाहिलं की जी इज इक्वल टू ॲप्रॉक्सिमेटली 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. ओके, तुम्हाला मला सांगायचं आहे व्हाय द युनिट ऑफ ग्रॅव्हिटेशनल ॲक्सिलरेशन इज मीटर पर सेकंड स्क्वेअर. ह्याचं डेरिवेशन तुम्ही मला द्यायचं आहे. हे तुमचं स्टारवाला क्वेश्चन आहे असं समजा. ओके, ह्याचं पूर्ण डेरिवेशन मला द्यायचं आहे. व्हाय जी इज इक्वल टू मीटर पर सेकंड स्क्वेअर. हे झाला तुमचा अभ्यास. आता मला सांगा जी हा कशावर डिपेंड होता? मास ऑफ द अर्थ अँड रेडियस ऑफ द अर्थ. ओके, मग मी परत एक क्वेश्चन करते की पृथ्वीच्या म्हणजे जी हा चेंज होतो का? जीच्या व्हॅल्यूवर इफेक्ट होतो का? जी हा कंपल्सरी कॉन्स्टंट आहे. तर ऑब्वियसली जी जरी कॉन्स्टंट आपण म्हटला तरी पॉईंट टू पॉईंट तिच्या व्हॅल्यूज बदलतात. बदललेल्या व्हॅल्यू नियर टू 9.8 इथंच असतात, पण त्या चेंज होतात. आता तुम्ही म्हणताल की कसं चेंज होणार? 3 प्रकारे आपण हे चेंजेस बघूयात. किती प्रकारे? 3 प्रकारे. एक आहे चेंज अलॉंग द सरफेस ऑफ द अर्थ, दुसरा आहे चेंज विथ हाईट आणि तिसरा आहे चेंज विथ डेप्थ. बघा, सरफेस ऑफ अर्थ, हाईट आणि डेप्थ. सरफेस म्हणजे या सरफेसवर कुठंही ऑब्जेक्ट असेल तर जीची व्हॅल्यू प्रत्येक पॉईंटला काय असणार आहे? फर्स्टमध्ये सरफेसपासून वर गेला हाईटवर तर जीची व्हॅल्यू काय असणार आहे या पॉईंटला, आणि सेंटरच्या साईडला आतल्या बाजूला जर गेला तर जीची व्हॅल्यू या पॉईंटला काय असणार आहे. म्हणजे 3 पॉईंट त्यांनी कन्सिडर केलेत. एक सरफेसवरचा, एक इनसाईडचा आणि एक आउटसाईडचा. या तिन्ही पॉईंटला जीची व्हॅल्यू आपल्याला बघायची आहे. ओके, बऱ्याच जणांना वाटेल की काय असणार आहे, फरक काय होणार आहे? तर बघायचं आहे, पृथ्वीचा शेप हा कसा आहे? थोडासा चपटा आहे. एक्झॅक्ट गोल गरगरीत आहे का? नाही. या पद्धतीने आपली अर्थ आहे. ह्याला काय म्हणतो आपण? पोल. आणि ह्याला काय म्हणतो? इक्वेटर. ओके, सगळ्यांना हे माहिती की हे 2 पोल आहेत तर हे 2 इक्वेटर आहे. आता पोलचं जर आपण बघितलं तर डिस्टन्स काय आहे? आर. रेडियस ही जी आर आहे एक्झॅक्ट नाही, पण आर चेंज होते थोडंसं. आपण बघितलं निग्लिजिबल काय होईना पण चेंज होतो. इथं काय आहे? आर कमी होतो. सेंटरपासूनचं पोलचं डिस्टन्स काय होतं? कमी होतं. ओके, म्हणजे तुमचा डिनॉमिनेटरचा फॅक्टर काय झाला? रिड्यूस झाला. r² हा काय झाला? रिड्यूस झाला. रिड्यूस झाला याचा अर्थ काय? पोलला व्हॅल्यू काय असणार आहे? जास्त असणार आहे. ओके, हायेस्ट व्हॅल्यू असणार आहे. ती किती असणार आहे? 9.832. 9.832. इक्वेटरला काय होणार आहे? रेडियस थोडं डिस्टन्स वाढणार आहे. ओके, थोडं डिस्टन्स वाढणार आहे म्हणजे तुमचं डिनॉमिनेटर इन्क्रीज झालं इक्वेटरला. याचा अर्थ काय? तुमची व्हॅल्यू डिक्रीज झाली. ती किती असते? 9.78. 9.78. तुम्ही म्हणताला एवढा काय फरक पडतो मॅडम? पण फिजिक्समध्ये कॅल्क्युलेशनला एवढे सुद्धा चेंज हे ग्राह्य धरले जातात. फॉर एक्झाम्पल, आपण सोनं खरेदीला गेलो. सोनं खरेदीला गेल्यानंतर आपण समजा 1 किलो सोनं घेतलं सपोज, तोळ्यामध्ये पण नको, आणि आपण म्हटलं 1 किलो सोनं घेतलं, 1 ग्रॅमभर सोनं आम्हाला एक्स्ट्रा द्या. कोणी देणार आहे का? कोणीही देणार नाही, कारण तुमच्या त्या सोन्याची व्हॅल्यूज भरपूर आहे. 1 तोळं सोनं म्हणजे 10 ग्रॅम सोनं. तुम्ही जर 100 ग्रॅम जर घेतलं, 1000 ग्रॅम विकत घेतलं आणि सांगितलं 1000 ग्रॅम विकत घेतले तर 1-2 ग्रॅम आम्हाला एक्स्ट्रा द्या, कोणीही देत नाही. कारण त्या ग्रॅमची पण व्हॅल्यू आपल्याकडं जास्ती आहे. 4000 ते 5000 रुपये ग्रॅम सोनं मिळतं. तेच आपण
चुरमुऱ्याच्या दुकानात गेलो, पोतभर चुरमुरे विकत घेतले आणि सांगितलं एक मुठभर चुरमुरे आणखी द्या, तर त्यांनी इझिली ते देतात, कारण त्याची व्हॅल्यू निग्लिजिबल आहे, कमी आहे, त्यामुळे त्याला आपण ग्राह्य धरत नाही. म्हणजे सोन्याच्या मध्ये ग्रॅमभर सोनं सुद्धा इकडं तिकडं केलं जात नाही, कारण त्या ग्रॅमचं पण इफेक्ट होतं. पण आपण तांदूळ, गहू, ज्वारी आणायला गेल्यानंतर किंवा फळभाज्या घेताना ग्रॅमभर जर इकडं तिकडं झालं तर आपण त्याला निग्लिजिबल म्हणतो. सो इथं जेव्हा एक्झॅक्ट कॅल्क्युलेशन करतो फिजिक्समध्ये, तेव्हा एवढ्या व्हॅल्यूसुद्धा या ग्राह्य धरल्या जातात. पण ॲप्रॉक्झिमेटली जर सगळीकडं बघितलं तर त्याला आपण निग्लिजिबल म्हणतो. ओके, सो इट इज 9.8. हे लक्षात घ्या, हा चेंजसुद्धा भरपूर मोठा चेंज आहे. ओके, हे झाला सरफेस ऑफ अर्थ, म्हणजे सरफेसपासून कसा आहे डिस्टन्स याच्यावर आहे. हे 2 पॉईंट्स बघितले, एक पोलवर आणि एक इक्वेटरवर. पण या पोलवर जर आपण हत्ती उभा केला तर त्याच्यासाठी हेच टाचणी केली तरी ह्याच्यात, कारण हे रेडियसवर डिपेंड आहे, नॉट ऑन द मास ऑफ द ऑब्जेक्ट. या पॉईंटला कोणीही आणून बसवा, त्यांच्यासाठी ग्रॅव्हिटेशनल ॲक्सिलरेशन ही स्थिर आहे, कॉन्स्टंट आहे, जे पॉईंट वाईज ती कॉन्स्टंट आहे. ओके, आता याच्यानंतर सेकंड पॉईंट आहे हाईट. हाईट आहे सरफेसवर हाईट किती असती? 0 असती. ओके, सरफेसला चिटकूनच आहे ना, मग तुमची नुसतं काय झाला, तो आर झाला, खालचा डिनॉमिनेटर काय झाला, नुसता r² झाला. म्हणजे ती व्हॅल्यू आपण ऑब्व्हियसली काढली 9.8. ओके, मग माउंट एव्हरेस्टवर गेलो. माउंट एव्हरेस्टवर म्हणजे सरफेसपासून फक्त आपण 8.8 किलोमीटर एवढ्या वर आहे. माउंट एव्हरेस्टवर म्हणजे काय, सरफेसपासून फक्त 8.8 किलोमीटर एवढ्या हाईटवर आहे. म्हणजे तुमची आर काय झाली डिनॉमिनेटरमध्ये, r + 8.8 किलोमीटर स्क्वेअर. मग एवढं वाढल्यामुळं काय होणार आहे का, कारण तुमची ही व्हॅल्यू किती आहे, 6.4 × 10⁻⁶ किलोमीटर. एवढ्या ढिगाभरमध्ये 8.8नी जर व्हॅल्यू वाढली तर हा फरक निग्लिजिबल आहे. म्हणजे ही परत व्हॅल्यू काय येणार आहे तुमची 9.8च येणार आहे. तर मॅक्झिमम हाईट घेतली आपण, मॅक्झिमम म्हणजे किती घेतली मी, 36.6. तर तुमच्या कॅल्क्युलेशनमध्ये फरक पडायला सुरू होतो. म्हणजे हाईट किती झाली, r 36.6. ओके, जसं जसं आपण वर जाऊ तसं तसं बघा, ॲट सॅटेलाईट 400 किलोमीटर वर आहे. सॅटेलाईट किती किलोमीटर आहे वर, 400 म्हणजे 400, खूप झालं. मग तुमचा काय येणार आहे, 8.7 चेंज झाला, 8.7 मीटर/सेकंड ॲक्सिलरेशन. आणखी वर गेलात कम्युनिकेशन, वेदरसाठी किंवा दुसऱ्या कम्युनिकेशन सॅटेलाईटसाठी, ज्यांची हाईट 35,700 किलोमीटर आहे अर्थच्या सरफेसपासून, तर यांच्यावर किती येणार आहे, 0.225. बघा किती फरक पडला. मग अगदी दुसऱ्या ग्रहावर तर तो काय आपल्याला त्याचं ॲक्सिलरेशन तिथं नसणार आहे. ओके, हे झालं इफेक्ट. तर मी एक चार्ट दाखवते तुम्हाला, त्याच्यावरून कळेल. हाईट असेल 0 तर 9.8, 8.8वर 9.8, 36.6, 9.77, 400, 8.7. हे त्याच्या चेंजेस आहेत. म्हणजे जसं जसं वर जाईल तसं तसं हा काय होतो, रिड्यूस होत जातो. ओके, सो द चेंज ऑफ G विथ हाईट अबाव अर्थ काय येतं आहे, व्हेन वी गो अपसाइड or when we increase the height, G is reduced. आता डेफ्थमध्ये काय होते सांगा बरं, तुम्हाला असं वाटतं का डेफ्थमध्ये ते वाढत जाणार आहे, कारण हाईटवर कमी होतो म्हणजे डेफ्थमध्ये वाढत जातो, असं असेल कुणाच्या तरी डोक्यामध्ये, ते त्यांच्यात बघायचं आहे. परत एकदा, जी कुणावर डिपेंड आहे,
मास आणि रॅडियसवर. समजा इथं आहे पॉइंट, मास ऑफ द ऑब्जेक्ट म्हणजे त्याच्या सेंटरला कॉन्सन्ट्रेट असलेलं ऑब्जेक्ट असतं, बरोबर आहे की नाही. मास ऑफ द ऑब्जेक्ट म्हणजे सेंटरला, म्हणजे जर समजा या पॉइंटला जर तुमचा मास असेल तर वरचा भाग हा काढून टाकायचा, कारण एवढ्याच भागाचं मास कन्सिडर होणार आहे आता. आणि ही आर म्हणजे तुमचा एम पण कमी होतोय आणि आर पण कमी होतोय, म्हणजे ॲट ए टाइम या दोन्ही व्हॅल्यू डिक्रीज होत आहेत. म्हणजे जी ॲटोमॅटिकली डिक्रीज होत जाणार आहे, कारण नुसता एकच फॅक्टर डिक्रीज होत नाही, सायमल्टेनियस दोन्ही डिक्रीज होत आहेत, दोन्ही पण कमी होत आहेत. म्हणजे ॲटोमॅटिक जीची व्हॅल्यू काय होणार आहे, कमी होत जाणार आहे. सेंटरकडं जसं जसं जाईल तसं तसं ही व्हॅल्यू कमी कमी होणार आहे. सेंटरला मास पण 0 असणार आहे आणि रॅडियस पण 0 असणार आहे. म्हणजे जी ॲटोमॅटिक 0 एक्झॅक्ट 0 नाही घेणार, नियर टू 0 असणार आहे जसं जसं सेंटरच्या साईडला जाईल. म्हणून तुमची व्हॅल्यू ॲट सेंटर काय कन्सिडर करतो आपण, 0 कन्सिडर करतो. ओके, तुम्हाला क्वेश्चन आहे, वाय द व्हॅल्यू ऑफ जी ॲट अ सेंटर ऑफ अर्थ इज 0. कसं लिहिणार आन्सर, द व्हॅल्यू ऑफ जी changes if we go inside the earth. Okay, the part of the earth which contributes towards the gravitational force felt by the object also decreases. याचा अर्थ काय होतो, जसं जसं सेंटरला जाईल जसं तसं तुमचं हे जे मास आहे हे पण रिड्यूस होतं आणि रॅडियस पण रिड्यूस होते. ओके, सायमल्टेनियस मास आणि रॅडियस रिड्यूस होतं म्हणजे जीची व्हॅल्यू पण रिड्यूस होते आणि सेंटरला ती जाईल तसं 0कडं मूव्ह होते. आणि हेन्स we get the value of G at the center of the earth is 0. ओके, सगळ्यांना हे कन्सेप्ट कळाला असेल.